नाही पण म्हणजे मला जे कळलं होतं त्याप्रमाणे माझ्या आधी जो कॅन्डिडेट होता, ज्याचं नाव त्या मेरिट लिस्टमध्ये होतं, त्याने ती नोकरी करायला नकार दिला. सो त्यामुळे ती नोकरी मला लागली आहे माझ्या कॅलिबरवर. अगदी योग्य ऐकलंयस तू दादा. काय झालं, तो जो कॅन्डिडेट होता ना तो फायनान्समध्ये चांगला होता. आणि आई, मला माझ्या कंपनीमध्ये एका चांगल्या फायनान्स मॅनेजरची गरज होती, म्हणून हा जॉब मी त्याला दिला. म्हणून त्याने नाव मागे घेतलं आणि हा जॉब आपोआप तुला मिळाला. मी दुसऱ्या कोणाशी लग्न करणार नाही. मी फक्त आणि फक्त समीरशीच लग्न करेन. तू किती बोललीस, काहीही बोललीस तरी हे शक्य होणारच नाही. हा विषय बंद. मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घे. वेलकम कर. काही मदत करू का? कशासाठी? नाही, तुमच्या मनात जे प्रश्न चालू आहेत त्याची उत्तरं शोधायला मी मदत करू शकते. काही प्रश्न वगैरे नाही आहेत. खरं सांगू का, उत्तरं तुम्हाला माहिती आहेत पण तुम्हीच ती मान्य करत नाही आहात. हट्टीपणा. पण मान्य करावं लागेल का ग? आधीच खूप उशीर झालाय. आता तुम्हाला आवडो किंवा न आवडो, पण तुमच्या मुलीला माझा मुलगा खूप आवडतो. त्याच्या प्रेमात अखंड बुडाली. आता ती तुमचं ऐकणार नाही, माझं सुद्धा ऐकणार नाही. अहो आपलं सोडा, समीरचं सुद्धा ऐकणार नाही. आणि समीर या लग्नाला तयार नाहीये. पण जर का तुम्ही तिचं ऐकलं तर समीर माझं ऐकू शकतो आणि लग्नाला होकार देऊ शकतो. प्लीज, मी काही उपकार वगैरे केलेले नाही आहेत, तसं नका विचार मनात आणू. दादा, तू अगदी योग्य कॅन्डिडेट होतास त्या जॉबसाठी आणि मला फायनान्स मॅनेजरची गरज होती म्हणून मी त्याला इथे घेतलं. आपल्या दोघांसाठी विन विन सिच्युएशन आहे. दादा, हा जॉब खरंच तुला तुझ्या मेरिटवर मिळालाय. मी फक्त निमित्त आहे. हा जॉब तू डिझर्व करतोस. कॉंग्रॅच्युलेशन्स. नाही म्हणजे माफ करा, पण हे तुम्ही सगळं आमच्यासाठी का करताय? म्हणजे बाबा प्लीज प्लीज, तुम्ही अर्पिता मला आवडते किंवा अर्पितानं मला हो म्हणावं, तुमच्यावर दडपण आणण्यासाठी म्हणून मी हे काहीच करत नाहीये. पण आई, एखादं माणूस जेव्हा आपल्याला आवडतं तेव्हा त्या माणसाच्या जवळची सगळी माणसं आपोआप आपली होतात, हो ना? म्हणजे त्यांच्या अडचणी, त्यांचे प्रॉब्लेम्स हे तुमच्याही नकळत तुमचे झालेले असतात. मी फक्त तुमचे प्रॉब्लेम्स, तुमच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतोय फक्त. दॅट्स इट. दादा, ऑल द बेस्ट. थँक्यू सर. सर, तू मला सर बोलवणार आहेस? कम ऑन दादा, मी लहान आहे तुझ्यापेक्षा. मला विराज म्हण, मला आवडेल. प्लीज, आय इन्सिस्ट, प्लीज. विराज सर, मी ट्राय करतो. खरं तर एवढ्याचसाठी मी आलो होतो. सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं ना. प्लीज तुम्ही तुमचं सेलिब्रेशन कंटिन्यू करा. मी निघतो. बाय. सर थांबा ना. असं कसं जाऊ देणार तुम्हाला? तुम्ही आता जेवूनच जा. आई, नाही म्हणजे आता तुम्ही घरचेच आहेत म्हणताय तर तुम्हाला जेवल्याशिवाय पाठवणार नाही आम्ही. बस. विराज काका थांबा ना. खरं तर मी थांबलो असतो गौरी, पण मी थांबलेलं तुझ्या हात तुला नाही आवडणार.
का नाही आवडणार? हो सर, प्लीज थांबा ना. तुम्ही पाहुणे आहात ना आमचे, न जेवताच जाऊ नका प्लीज. सर प्लीज बसा ना. प्लीज बस. ठीक आहे आई, मला खात्री आहे आज तुम्ही सगळे मला पाहुणा म्हणून थांबवताय, पण मला पूर्ण खात्री आहे एक दिवस या कुटुंबाचा एक महत्वाचा भाग म्हणून तुम्ही मला सगळे थांबवाल. अहो तुमच्या घरी जे काही घडलं ना ते सगळं कळलंय मला. एवढे घाबरू ना, काय आहे, थोडासा वेळ आहे आपल्याकडे. तुमची मुलगी तुमचा प्राण आहे ना. मग हे श्रीमंत गरीब हे सगळं सोडून द्या हो. हे पैसे, तुम्ही मालक आम्ही भाडे करू, हे थोडं बाजूला ठेवा आणि तुमच्या मुलीचं सुख नेमकं कशात आहे हे ओळखा. आणि मी तुम्हाला पुन्हा सांगते, माझ्या समीर सारखा मुलगा ना तुम्हाला शोधून सुद्धा सापडणार नाही. सोनं आहे माझं पोरग, सोनं, तेही अस्सल 24 कॅरेट. काय असे काय बघताय माझ्याकडे डोळे वाटारून? हो, माझा महिमा तुमच्या या डोळ्यात मावणार नाही. तुमचं गाणं बद्द वाजलं, पण मी माझा पोरगा 1,000 रुपया म्हणून वापरणारच.